हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे रॅन्डम मॉड्यूल. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, फंक्टून आपण जे फंक्टूल जे आहे ते मॉड्यूल आपण यूज केलं होतं. त्याच पद्धतीने रॅन्डम मॉड्यूल सुद्धा पायथन मध्ये इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे. ते कशा पद्धतीने यूज करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रॅन्डम मॉड्यूल इन पायथन allows you to generate random numbers, shuffle sequences, and select random items. It is useful for सिम्युलेशन्स, गेम्स, क्रिप्टोग्राफी अँड मोर. जसं इथे दिलंय रॅन्डम मॉडेल जे आहे ते आपला नंबर, रॅन्डम नंबर पिक करायला, शफल सिक्वेन्स शफल करायला आणि रॅन्डमली आयटम सिलेक्ट करण्यासाठी आपण रॅन्डम मॉडेल जे आहे ते वापरतो. तर रॅन्डम मॉडेल जर आपल्याला यूज करायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे रॅन्डम मॉडेल आपल्याला डायरेक्ट यूज करतो त्यासाठी आपल्याला रॅन्डम मॉडेल इम्पोर्ट करावं लागतं. नंतर आपण त्याचे फंक्शन जे ते यूज करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट रॅन्डम नावाचं एक सिंपल असा कोड लिहायचा आहे आणि ते आपण एक्झिक्यूट करून आपण आपल्या त्याचे फंक्शन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. जसं मी सांगितलं, बिफोर युजिंग रॅन्डम फंक्शन्स यू मस्ट इम्पोर्ट द मॉड्यूल. तर मॉड्यूल कसं इम्पोर्ट करायचं सांगितलं तुम्हाला, इम्पोर्ट रॅन्डम हे आपल्या मॉड्यूलचं नाव. त्यानंतर आहे आपलं जनरेटिंग रॅन्डम नंबर्स. त्यानंतर आपण रॅन्डम डॉट रँडिंट हे फंक्शन यूज करून आपण रॅन्डम इंटिजर बिटवीन ए अँड बी. तर मी एक सिंपल असा नम नावाचा व्हेरिएबल घेतला, त्याला मी सांगतोय रॅन्डम डॉट रँड इंट. रॅन्डम इंटिजर 1 ते 10 मधले मला एक्झिक्यूट पिक करून दे. तर त्याने काय केलं, मला आता हे एक दिलं. दरवेळेस मी जो कोड रिपीटेडली जर मी हे करायला एक्झिक्यूट करत गेलो, नंबर जे आहे ते चेंज होत जाईल. तुम्ही पाहू शकता आता 9 आलाय. परत एक्झिक्यूट करत गेलो तर 6 आले. ह्याने काय केलं, 1 ते 10 नंबर मधले कोणता पण, मला मी त्याला सांगितलं की रॅन्डम इंटिजर ते कोणता पण, तर त्याने मला प्रत्येक वेळेस जे आहे ते नवीन नवीन नंबर जे आहे ते दिलेला आहे. नंतर सेकंड आहे रॅन्डम डॉट रॅन्डम. ते काय करतं, 0 to 1 मधला जो फ्लोटिंग नंबर जे आहे ना ते आपल्याला रॅन्डमली देतं. म्हणजे सिम्पल नम नावाचं व्हेरिएबल घेतलंय, त्याला सांगितलं रॅन्डम डॉट रॅन्डम, प्रिंट नम केलं. तर बेसिकली मला तो 0 ते 1 मध्ये जे आहे ते फ्लोटिंग नंबर देईल. जसं आपण 1 ते 10 मध्ये शफल होत असलं, इथे देखील ते शफल होत जाईल. तुम्ही पाहू शकता 03724 आहे. पुन्हा एक्झिक्यूट करतो 045555, पुन्हा एकदा एक्झिक्यूट करून दाखवतो 0708. हे रॅन्डमली शफल होत असतं. त्यानंतर रॅन्डम डॉट युनिफॉर्म ए बी, रॅन्डम फ्लोट बिटवीन ए अँड बी. बेसिकली हे काय करतं, इथं मी रॅन्डम डॉट युनिफॉर्म फंक्शन यूज केलंय, त्याला मी व्हॅल्यू दिली 1.5 आणि 5.5. ते काय करेल, या दोघांच्या मधली एक रॅन्डम कुठली पण एक व्हॅल्यू जी आहे ती मला देईल. त्याने काय दिलं आहे, 5.4 दिलं. परत मी एक्झिक्यूट करायला गेलो तर 3.9 दिलं. पुन्हा एकदा एक्झिक्यूट करायला गेलो तर 2.2 दिलं. तर प्रत्येक वेळेस जे आहे ते रॅन्डमली जे आहे ते मला हे जे 1.5 ते 5.5 मधले जी व्हॅल्यू आहे ते देत जाते. त्याच्यानंतर आहे वर्किंग विथ सिक्वेन्स, लिस्ट, स्ट्रिंग एटसेट्रा. रॅन्डम डॉट चॉईस हे फंक्शन काय करतं आपल्याला, हे फ्रुट्स नावाचं एक लिस्ट आहे आपली, ऍपल, बनाना, चेरी, मँगो. रॅन्डम फ्रुट्स नावाचं एक व्हेरिएबल घेतला, त्याला मी सांगतो रॅन्डम डॉट चॉईस फ्रुट्स. रॅन्डमली कोणतं पण एक एलिमेंट जे आहे ते फ्रुट्स मधून पिक कर. तर मी एक्झिक्यूट करतो, तर त्याने बघितलं, आपण बघितलं त्याला बनाना त्यांनी आउटपुट मध्ये दिलेला आहे. पुन्हा आपण एक्झिक्यूट करून बघतो तर त्याने ऍपल दिलेला आहे. तर बेसिकली ते काय करतं, रॅन्डमली एक त्या फ्रुट्स मधून जे आहे ते एलिमेंट पिक करतं. त्याच पद्धतीने रॅन्डम डॉट चॉईसेस हे काय करतं, सिक्वेन्स पिक इन रॅन्डम आयटम्स विदाउट रिप्लेसमेंट. हे नंबर्स नावाची एक लिस्ट आहे, त्याला मी सांग रॅन्डम नंबर्स नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याला मी सांगतो रॅन्डम डॉट चॉईसेस. नंबर्स मधून 3 एलिमेंट घे रॅन्डमली कोणते पण. त्याने आपल्याला बघितलं 5, 6, 5. पण त्यांनी एक हे केलं, त्यांनी जे व्हॅल्यू जे आहे ह्याच्यामध्ये रॅन्डम डॉट चॉईसेस काय करतात, रिपीटेड जी व्हॅल्यू आहे ते सुद्धा आपल्याला कधी कधी आउटपुट मध्ये देतं. त्याच्यात तुम्ही पाहू शकता सेकंड टाइम पण 3, 3, 1 त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 2, 4, 3 हे त्यांनी कधी रिपीट दिले, कधीतरी सिंगलच दिली आहे. तर रॅन्डम डॉट चॉईसेस जे आहेत ते अशा पद्धतीने रॅन्डम आयटम्स विथ रिप्लेसमेंट आहे, तर ते रिपीटेड व्हॅल्यू सुद्धा देतं. त्याच पद्धतीने अजून एक आहे रॅन्डम डॉट सॅम्पल. रॅन्डम डॉट सॅम्पल काय करतं, फक्त युनिक आयटम जे आहे तेच आपल्याला देतं. तर 1, 2, 3 ही 4, 5, 6 नावाची आपली लिस्ट आहे. सिम्पली रॅन्डम डॉट युनिक नावाचं व्हेरिएबल आहे आणि त्याला मी रॅन्डम डॉट सॅम्पल नावाने फंक्शननी नंबर्स मधून 3 एलिमेंट पिक करतो करायला सांगितले, जस्ट मी त्याला प्रिंट करतोय. तर तुम्ही पाहू शकता 4, 2, 1 ह्याच्यामध्ये एक आहे ते रिपीटेड व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला मिळणार नाहीये. पुन्हा एक्झिक्यूट करतोय तर 2, 5, 3.
पुन्हा एक्झिक्यूट करतोय 563. तर रिपीटेड व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार नाहीये. तर हे बेसिक मेन डिफरन्स आहे दोघांमधला, रॅन्डम डॉट चॉईसेस आणि रॅन्डम डॉट सॅम्पल मधला. त्याच पद्धतीने एक आहे शफलिंग अ लिस्ट युझिंग रॅन्डम डॉट शफल. जसं नावातच आहे रॅन्डम डॉट शफल, तर लिस्टला जे आहे ते शफल करेल ते. एक्झिक्यूट करतो तर 5 3 2 1 4 रॅन्डमली एक एलिमेंट जे आहे ते आपले शफल झाले. पुन्हा एक्झिक्यूट करायला गेलो तर 3 1 5 2 4 हे शफल होत चाललेलं आहे. त्याच पद्धतीने आपलं आहे लास्ट जनरेटिंग रॅन्डम बुलियन व्हॅल्यूज रॅन्डम डॉट चॉईस ट्रू आणि फॉल्स. रॅन्डम बुल नावाचं फंक्शन आहे, त्यामध्ये रॅन्डम डॉट चॉईस ट्रू आणि फॉल्स जे आपले बुलियन टाईप आहे ते मी दिलंय. सिम्पली त्याला सांगतो की रॅन्डमली कुठलं पण एक पकड, तर त्याने काय केलं फॉल्स जे आहे ते आपल्याला आउटपुट दिलंय. पुन्हा एक्झिक्यूट करतो तर हे तर पाहू शकता ट्रू दिलंय. पुन्हा एक्झिक्यूट करतो तर पुन्हा ट्रू दिलंय. तर रॅन्डमली त्याला 2 ऑप्शन दिले, तर दोघांपैकी कोणतं पण रॅन्डमली जे आहे ते हे आपल्याला आउटपुटमध्ये ते पिक करून देत आहे. तर बेसिकली हे जे रॅन्डम मॉडेलचा उपयोग जास्त करून कुठं होतं, जर तुम्ही एखाद्या पायथन मधून गेम जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, एखादी गेम बनवायची असेल, तर त्यावेळी जे रॅन्डम मॉड्यूल आहे ते आपण यूज करतो. तर आय होप तुम्हाला रॅन्डम मॉडेल त्याचे फंक्शन काय आहे ते व्हिडिओमध्ये कळले असतील. थँक्यू.